नमस्कार, आपले भीमाज किचनमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। चला तर मग आपण रात्रीच्या भातापासून फोडणीचा भात कसा तयार करायचा ते पाहू। भात आहे, एक मध्यम आकाराचा कांदा आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरी, मोहरी, हळद, मीठ। आपण हे सगळं साहित्य कापून घेतलेलं आहे। आता आपण गॅस चालू करू। त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचं। तेल तापलेलं आहे, त्याच्यात मोहरी टाकायची। मोहरी तडतडायला लागली की जिरे टाकायचे। जिरे टाकले की कांदा, हिरवी मिरची टाकायची, छान परतून घ्यायचं। कांदा हा तांबूस कलरचा झाला पाहिजे। हा आता छान तांबूस कलरचा झाला आहे। त्याच्यात आता कढीपत्ता टाकायचा। तुम्हाला जर मिरची हवी असेल तर अजून ॲड करू शकता। त्याच्यानंतर आता आहे ना हळद टाकायची थोडीशी, असं छान हलवून घ्यायचं। हे चांगलं मिक्स झालं की त्याच्यात भात टाकायचा। चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकलं की कोथिंबीर टाकायची आपल्या आवडीनुसार। असं एकजीव करायचा, छान परतून घ्यायचं। भात खूप छान लागतो, चविष्ट लागतो, तुम्ही करून पहा। भात शिजताना आपण मीठ टाकत असतो ना, त्याच्यामुळे वरतून आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं, कारण जास्त पण नाही झालं पाहिजे। गरमागरम भात तयार आहे, खाऊन पहा, खूप चविष्ट झालेला आहे। चविष्ट आणि मस्त भात तयार झालेला आहे। जर आवडल्यास फॉलो आणि लाईक करायला विसरू नका।